नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की ई-श्रम कार्ड योजना ही असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेत 60 वर्षानंतर पेन्शन, मृत्यू विमा आणि अपंगत्वांसाठी आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत कामगारांना सरकारी योजना आणि सुविधांमध्ये प्रवेश मिळतो आणि त्यांना 2 लाख रुपयापर्यंत अपघात विमा देखील मिळतो. ई-श्रम कार्ड योजनेचे फायदे बघणार आहोत. पुढे काय काय आहे, अटी, पात्रता, संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. 60 वर्ष वयाची झाल्यानंतर कामगारांना दरमहा 3,000 रुपये पेन्शन दिली जाते. अपघात विमा, कामगारांना 2 लाख रुपये अपघाताचा विमा दिला जातो. कामगारांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जाते. 18 ते 60 वर्ष वयोगटातील असंघटित क्षेत्रात काम करणारे भारतीय नागरिक या योजनेत पात्र आहे. ई-श्रम पोर्टलवर किंवा जवळच्या कॅमेरा सर्व्हिस सेंटरला जाऊन तुम्ही यांची नोंदणी करू शकता. या योजनेचा उद्देश असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक सहाय्य देणे आहे. ई-श्रम कार्ड आवश्यक आपण बघणार आहोत की काय काय आवश्यक, मतलब की सगळी संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत की ई-श्रम कार्डसाठी जे कागदपत्रे लागणार आहोत, आधार कार्ड, मोबाईल नंबर, बँक खाते. ई-श्रम कार्डसाठी जे लागणार आहे ते संपूर्ण माहिती बघणार आहोत. कागदपत्रांचे मध्ये आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि बँक खाते यांचा समावेश होतो. 16 ते 49 वयोगटातील कोणत्याही असंघटित क्षेत्रातील कामगार जसे की मजूर असेल, रोजंदारीत काम करणारे ई-श्रम कार्डसाठी अर्ज करू शकतात. याला आधार कार्ड लागणार आहे. हे कार्ड तुमच्या ओळखपत्रांसाठी आवश्यक आहे. मोबाईल नंबर आधार लिंकशी केलेला हवा. ई-श्रम कार्डसाठी अर्ज करण्यासाठी आणि नोंदणी प्रक्रियेसाठी हा नंबर आवश्यक आहे. बँक खाते, ई-श्रम कार्डच्या माध्यमातून मिळणारे फायदे आणि योजना तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. वयोमर्यादासाठी तुम्हाला 16 ते 59 वर्षादरम्यानचे नागरिक पात्र आहेत. हे कार्ड असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आहे, जसे की बांधकाम मजूर, घर बांधकाम, फेरीवाले, शेतमजूर. या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी ई-श्रमच्या पोर्टलवर भेट द्या आणि जवळच्या कॉमन सर्व्हिसला सेंटरला भेट द्या. धन्यवाद.